आमदार विजयकुमार देशमुख तसंच पालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या घरी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी गणरायाचं मंत्रघोषामध्ये आगमन झालं। यावेळी त्याची प्रतिष्ठापना विधिवत पद्धतीने करण्यात आली। या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, त्यांच्या मातोश्री लीलावती देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, डॉक्टर उर्वशी देशमुख, क्रिशा देशमुख, पुरोहित योगीनाथ स्वामी, संतोष जम्मा, अण्णाराव कानडे, शेखर पाटील आदींची उपस्थिती होती। यावेळी सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी गणरायाला प्रार्थना केल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं। तसंच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी डॉक्टर बसवराज तेली, शहाजी उगले, संजीवनी उगले, चिरंजीव आदित्य यांच्यासह परिवाराची उपस्थिती होती। या प्रसंगी आयुक्त शीतल तेली उगले आणि परिवाराच्या शुभ हस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून ती घरातच विसर्जित करावी असं आवाहन यावेळी केलं। तसंच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना, मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास।